2025 च्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला संबोधित करणार आहेत माननीय खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे। या नगर अध्यक्षाला भारतीय जनता पार्टीकडून उभे ढकललेले अधिकृत उमेदवार गंगाप्रसादजी यन्नावार, आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस चित्रलेखा गोरे, बालाजी बच्चेवार, डॉक्टर सुनील दोंडगे, चंद्रशेन पाटील, बालाजी पांडागळे, मुंडे साहेब, देशमुख साहेब, सर्वच आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, डॉक्टर दोंडगे साहेब, डॉक्टर दोंडगे, आणि आपण अतिशय कमी वेळात आपल्याला विनंती केल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला सर्व माझे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा आपले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। आणि ही पत्रकार परिषद अतिशय महत्वाची आहे। खरं तर थोडी बाकीची माहिती डॉक्टर साहेब देतीलच, पण ही कंधारच्या परिवर्तनाची पत्रकार परिषद आहे असं म्हटलं तरी चालेल। कारण ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार जो लहानपणापासून संघाचा आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य करतो, त्या उमेदवाराला संधी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेली आहे। यापुढे मी माननीय डॉक्टर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपला संबोधित करावं। या पत्रकार परिषदेला दिलेल्या वेळेप्रमाणे मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो। आमचा प्रवास संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये चालू असल्यामुळे मला यायला 1 तासभराचा उशीर झाला। खरं तर आज आमच्यातलाच एक तरुण, माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा, गेल्या 25 ते 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची धुरा, जो अतिशय प्रभाग वार्ड रचनेपासून ते विस्तारकापासून ते अनेक जबाबदाऱ्या पक्षातल्या ज्यांनी पार पडल्या, अशा अत्यंत प्रामाणिक, निस्वार्थ आणि एक जमिनीवरचा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी उभं केलेला आहे। त्यांच्यासोबत आमचे जवळपास 15 नगरसेवक या नगरपालिकेमध्ये उभे आहेत। खरं तर आज ही निवडणूक माझ्या मताने संपूर्ण कंधारमध्ये मी ज्या पद्धतीने आज माहिती घेतली, त्यामध्ये आमचा उमेदवार हा दोन्ही उमेदवारांच्या पेक्षा सरसीने पुढे आहे आणि दोन्ही उमेदवारांच्या पेक्षा आमचा विजयी उमेदवार हा आता गंगाप्रसाद यन्नावार हा निश्चितच नगराध्यक्ष होणार, यामध्ये तीळ मात्र कुठली शंका नाही, असं मी खासदार म्हणून या ठिकाणी ठामपणाने मांडत आहे। याचं कारण असं आहे की हा तरुण या एका ध्येयाने प्रेरित झालेला तरुण आहे। कुठलेही पक्ष न बदलता एका ताकदीनं आपल्या पक्षाशी इमान बाळगून या माणसाने आज जनतेच्या दारात जाऊन मतदानाच्या संदर्भामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आमचं कमळाचं चिन्ह पोहोचवलेलं आहे। तर त्यामुळे जनता ही सुज्ञ असते, जनतेला सांगायची गरज नसते। कारण आता जिल्हाध्यक्ष साहेब माननीय संतुकराव हंबर्डे साहेबांनी जे सांगितलंय की दुसरे जे 2 ओबीसी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल जनता काय म्हणते ते तुम्ही जनतेमध्ये जाऊन कानोसा घ्या। कारण ज्या पद्धतीने आमचा हा उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा, निष्कलंक आणि प्रामाणिक असा कार्यकर्ता आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे, आणि निश्चितच कंधारच्या या विकासामध्ये मी खासदार म्हणून जर या नगराध्यक्ष पदाला आम्ही जो उमेदवार दिला त्याच्या पाठीशी आमचं खासदार म्हणून मी पूर्णपणे बळ लावायला तयार आहे। कंधारच्या विकासासाठी, कंधारला एक जागतिक दर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून, कंधारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे योजना आणण्याच्या दृष्टिकोनातून, पर्यटन असेल, पाणी असेल, रस्ते असतील, आरोग्य असेल, इथला दवाखाना असेल, आणि कंधारच्या दोन्ही बाजूला मोठमोठे पाण्याचे आमचे तलाव आहेत, मोठमोठे आमचे या ठिकाणी प्रकल्प आहेत, परंतु कंधारच्या लोकांना गेल्या 25-30 वर्षापासून प्यायला पाणी नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका मला इथे दिसून आलेली आहे। त्यामुळे कंधारचा जो काही विकास झालेला नाही तो निश्चितच आमची टीम गंगाप्रसाद यन्नावार यांच्या नेतृत्वाखाली करेल। आणि गंगाप्रसाद यन्नावार यांना मत का द्यायचं, तर हे मत याच्यासाठी द्यायचं की पंतप्रधान मोदीजींच्या हातामध्ये पूर्णपणे लोकसभा, राज्यसभा आणि देशातलं सरकार हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे एनडीएच्या स्वरूपात, आणि खाली देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं यशस्वी असं सरकार चालू आहे। तर त्याला ट्रिपल इंजिनची जर जोड द्यायची असेल तर गंगाप्रसाद यन्नावार सारख्या एका प्रामाणिक उमेदवाराला, ज्याच्या मनामध्ये विकासाचं ध्येय आहे,
आणि ज्याच्यामध्ये कंधारच्या बाबतीतलं प्रेम आहे त्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर ट्रिपल इंजिनचं सरकार या कंधारमध्ये स्थापित होईल. मी असेल, आमचे संतुकराव हंबर्डे असतील, माननीय खासदार अशोकराव चव्हाण असतील, आम्ही सगळे मिळून, आम्ही सर्व आमदार, या भागातले तुषार राठोड आमदार आहेत, राजेश पवार आहेत, आम्ही सगळेजण मिळून गंगाप्रसाद यन्नावर यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकद आम्ही दिलेली आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि जनतेने यांना जर भरघोस मताने निवडून दिलं तर अनेक केंद्रातल्या योजना, राज्यातल्या योजना या कंधार शहरामध्ये आणण्याची मी राज्यसभा खासदार म्हणून ग्वाही देतो. त्यामुळे माझी सुजाण मतदारांना आणि माझ्या या भागातल्या कंधारच्या जनतेला माझी विनंती आहे, कुठलेही जात पात धर्म न पाहता विकासाला मत द्या. मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी, देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करण्यासाठी गंगाप्रसाद यन्नावर यांना कमळाच्या निशाणीवर 2 तारखेला आपण मतदान करावं. त्यांच्यासोबतच त्यांच्या 15 साथीदारांना पण आपण कमळाच्या फुलावर निशाणी दाबून त्यांना मतदान करावं, असं खासदार डॉक्टर अजित गोपछडे मी आमच्या सगळ्या सहकार्याच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आहे. संभ्रम नाहीये, जनता ही सुज्ञ असते, जनता ही हुशार आहे. तर तसं जर असलं असतं तर सीएम साहेब लोह्याला आलेच नसते. त्याचं उत्तरच आहे ते. सीएम साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भाषण करताना एकीकडे गंगाप्रसाद यन्नावर आणि एकीकडे आमचे गजानन सूर्यवंशी यांना उभं करून त्यांनी जनतेला साथ घातलेली. याचाच अर्थ काय ते तुम्ही ओळखून घ्यावा. कारण मुख्यमंत्री स्वतः लोह्यामध्ये मग तसं असतं तर आलेच नसते. आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिथे जिथे उभे आहेत तिथे तिथे देवेंद्रजी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. बाकी तुम्ही जे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची माझी काही इच्छा नाही, कारण देवेंद्रजींनी सरळ सरळ स्पष्टपणाने सभा घेऊन जनतेला आवाहन केले आहे, दोन्ही आमचे कमळाचे उमेदवार निवडून द्या. त्याच्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. कंधारमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार गंगाप्रसाद यन्नावर एकांकी झुंज करत आहेत, परंतु भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी कंधार शहरामध्ये एकही सभा घेतली. एवढे कोण आहेत इथं? आता आले पण जाहीर सभा आणखी एकही घेतली. विषय असा आहे, तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या 13 नगरपालिका या संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत आणि या भागामध्ये गंगाप्रसाद एकाकी नाही, हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. आम्ही कंधार लोह्याला सभा मागितली मुख्यमंत्र्याची. मुख्यमंत्र्यांनी 13 नगरपालिकेत कुठेही सभा दिली नाही. मुख्यमंत्र्यांनी सभा कुठे दिली? गंगाप्रसाद यन्नावर आणि गजानन सूर्यवंशी यांच्यासाठी सभा दिली. याचाच अर्थ महाराष्ट्राला कळून चुकलेला आहे की देवेंद्र फडणवीस हे भक्कमपणाने गंगाप्रसादच्या आणि गजानन सूर्यवंशीच्या पाठीशी आहेत. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने गंगाप्रसादच्या पाठीमागे आहे. गंगाप्रसाद एकाकी नाही. मी खासदार म्हणून आज तुमच्या समोर बोलत आहे. सर, तुमच्या मित्र पक्षाच्या आमदारांचा बघा, हा बुद्धिभेद करण्याचं काम अनेक वर्षापासून लोक करत आलेले आहेत. गेल्या 70 वर्षापासून अशाच पद्धतीचे कारस्थानं करून करून त्यांची टीम आता हळूहळू लयाला येत चाललेली आहे. भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. जनतेला कळून चुकलेला आहे की असा बुद्धिभेद करणं, असं कन्फ्युजन करणं, याला आता जनता भीक घालत नाही. जनता आता विकासाच्या पाठीमागच राहणार आहे. त्यामुळे बी टीम असो, कोणती टीम असो, आम्ही त्याला भीक घालत नाही. आमचं कमळाचं निशाण आहे, आमचा भारतीय जनता पार्टीचा गंगाप्रसाद आहे. कोणती टीम आहे काय ते आम्हाला माहित नाही. अर्जुनाचा डोळा जसा आहे त्या पद्धतीने आम्ही एकाच दिशेनं चालत असतो आणि अशा प्रकारच्या वल्गना, अशा प्रकारचे जे कन्फ्युजन, याला आम्ही थारा देत नाही. तर्फे मी स्पष्टपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो, देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करायचे असतील, कंधारमध्ये ज्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही, तो विकासाची गंगा या ठिकाणी आणायची असेल तर खासदार डॉक्टर अजित गोपछडे, मी स्वतः, खासदार अशोकरावजी चव्हाण, आमचे संतुकरावजी हंबर्डे, आमचे सर्व आमदार, आम्ही ताकदीने या युवकाच्या पाठीमागे आहोत. आणि यांना जर निवडून दिल्यास, हे तर आज मी पाहिलो सर्वेमध्ये आमचे गंगाप्रसाद यन्नावर टॉप नंबरला चालायला लागलेले आहेत. त्यामुळे गंगाप्रसाद यन्नावर हे एकाकी नाहीत, त्यांच्या पाठीमागे बहुमत आहे आणि आमचं सगळं सरकार हे पूर्णपणे ताकदीने गंगाप्रसादच्या पाठीमागे आहे. त्यांना निवडून दिल्यास विकासाची गंगा कंधारमध्ये आणण्याची ग्वाही मी स्वतः खासदार डॉक्टर अजित गोपछडे देतो.